संजय गांधी योजना तसेच दिव्यांग विभागाशी संबंधित कामे करणे अतिशय सोयीचे होते। मात्र नवीन तहसील कार्यालय हे बसस्थानकापासून 2 किलोमीटर अंतरावर स्थलांतरित करण्यात आले आहे। त्यामुळे विशेषतः दिव्यांग व्यक्तींना खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। अनेक दिव्यांग नागरिकांना चालणे शक्य नसते किंवा त्यांना दुसऱ्याच्या मदतीशिवाय प्रवास करता येत नाही। त्यामुळे त्यांचा वेळ व पैसा आणि त्या नागरिकांना होणारा त्रास मोठ्या प्रमाणात वाढेल। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तींना सहज व सुलभ उपलब्ध शासकीय सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे। त्या अनुषंगाने मोताळा तहसील मार्फत जिल्हा अधिकारी कार्यालय तसेच महसूल मंत्री व देवेंद्र फडणवीस यांना प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश पुरी, भगवान लेनेकर, सुरेश जंजाळ व इतर सर्व कार्यकर्त्यांनी निवेदन सादर केले। आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये उपस्थित आहे। गेले 2 दिवस झाले मोताळा तहसील कार्यालय हे नवीन प्रशासकीय इमारतमध्ये शिफ्ट झालेले आहे। मात्र या ठिकाणी प्रहार संघटनेचे आमच्यासोबत जिल्हा अध्यक्ष राजेश पुरी आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमके काय समस्या आहे आपली। आम्ही सर्व दिव्यांग बांधव प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे माननीय तहसीलदार मॅडमला आज आम्ही निवेदन दिलं दिव्यांगाच्या समस्याबाबत। इथे जी जुनी इमारत होती मोताळा तहसीलची, तिथे संजय गांधी विभाग होता आमचा, तो आपल्या बसस्टँडच्या जवळच होता। आता ते हाकेच्या अंतरावर होता, त्याच्यामुळे दिव्यांग बांधवांना तिथे येण्या जाण्याकरता त्रास व्हायचा नाही, कारण जवळ होता वृद्ध निराधार सर्वांना। आता ही जी नवीन इमारत झाली तहसील कार्यालयाची, ही बसस्टँडपासून ते सुमारे 2 किलोमीटर झालेली आहे आणि याच्यामुळे काय उरालं की दिव्यांगांना इथपर्यंत येणं शक्यच नाही आहे। आणि इथे जे ITI इथे पण बसस्टॉप दिलेला आहे, पण तिथे पण जर दिव्यांग उतरला तर तिथून पण इथे यायला त्याला खूप त्रास होणार आहे, कारण तिथून पण अर्धा किलोमीटर इथून दूर आहे। याच्यामध्ये असं झालेलं आहे की दिव्यांगांना यांनी दिव्यांग कायदा 2016 याच्या कायद्यानुसार अडथळारहित वातावरण देण्यात यावे। तर उलट प्रशासनाने काय केलं की हे दिव्यांगांना अडथळा कसा होईल याच स्वरूपाने इकडे दिलेलं आहे। तर आमची मागणी अशी आहे पूर्ण दिव्यांग बांधवांतर्फे की जे दिव्यांगां म्हणजे जुनं तहसील कार्यालय होतं तर तिथंच दिव्यांग विभाग ठेवण्यात यावा आणि त्याच्यामुळे काय होईल की दिव्यांगांना अडथळारहित वातावरण निर्माण होईल आणि तो तिथून आर्थिक भूदंड त्याचा होणार नाही। तरी प्रशासनाने दिव्यांगाच्या कायद्याला या ठिकाणी 2 किलोमीटर दिव्यांगाला त्रास होत आहे, तरी प्रशासनाने योग्य ती कारवाई करून दिव्यांगाला न्याय देण्यात यावा। कॅमेरा पर्सन पवन चव्हाण सोबत महेंद्र मेढे, लॉर्ड बुद्धा TV, मोताळा।